हाय! आज टाईमपास या चित्रपटाला 12 वर्ष पूर्ण झालेत आणि मला अजूनही आठवतंय की पहिले 4 दिवस मला तिकीट्सच मिळाले नव्हते. 5व्या दिवशी फायनली कसं तरी तिकीट्स मिळाले. मी आणि माझी बहीण जागृती आम्ही जाऊन टाईमपास बघून आलो आणि बघितल्या माझी पहिली रिॲक्शन ही होती की "अरे बापरे! काय कमाल मुलगा आहे हा." आणि आज त्याच कमाल मुलासोबत माझं लग्न झालं आहे. लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले आणि आज त्याचंच हे टी-शर्टसुद्धा मी चोरून घालून आले ऑफिसला. पण त्याची बायको असण्याआधी मी त्याची खूप अशी कट्टर डाय फॅन आहे आणि ॲज अ फॅन म्हणून मला त्याचं आत्तापर्यंत वेगवेगळ्या कामांपैकी आवडलेलं वन ऑफ द काम हे दगडूचं आहे, जे तुम्हालाही फार आवडलं आहे आय एम शुअर. तर दगडू राजू हे कधीच जुने होत नाहीत. टाईमपास कधीच जुना होत नाही. एव्हरग्रीन अनेक पिढ्यांचं इमोशन असलेला असा चित्रपट आहे आणि स्पेशली मला याच्यातले शाकाल आणि दगडूचे जे सीन्स आहेत ते भयंकर आवडतात. म्हणजे ते कधीही ते सीन्स बघू शकता, एन्जॉय करू शकता, एकमेकांची जुगलबंदी बघू शकता. गाणी अजूनही तशीच फ्रेश आहे. त्याच्यामुळे असं वाटतच नाही की 12 वर्ष होऊन गेलेत सिनेमाला. आत्ताच रिलीज झाला आहे आणि आत्ताचाच सिनेमा मला असं वाटतं पुढच्या अनेक पिढ्यासुद्धा हा फ्रेश सिनेमाच राहणार आहे. अनेक पिढ्या तो वर्षानुवर्ष बघत राहतील, ऐकत राहतील, आठवत राहतील आणि जगतही राहतील.